गाईज, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची, नैवेद्य किती दाखवायचे आणि पारायणाची मांडणी कशी हलवायची याबद्दल असणार आहे. कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा. गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह करायचा असतो आणि 7 दिवसीय पारायणाची सांगता ही 8व्या दिवशी केली जाते. नैवेद्य हा परिपूर्ण बनवायचा असतो, म्हणजे भात, भाजी, वरण, पोळी. गोडमध्ये तुम्ही खीर किंवा शिरा करू शकता. नैवेद्य हा यथाशक्ती करायचा असतो. सगळ्यात मेन, नैवेद्य बनवत असताना नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरायचं नाही. शक्य असेल तर नैवेद्य 10:30च्या आरतीला दाखवण्याचा प्रयत्न करा. जर नाहीच झालं तर 12च्या आरतीला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. नैवेद्यामध्ये आज मी तांदूळाची खीर बनवणार आहे, तर त्यासाठी सगळ्यात आधी मी तुपामध्ये तांदूळ छान भाजून घेतले. लो फ्लेमवर जोपर्यंत तांदूळ लाईट ब्राऊन कलरचे होत नाहीत तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता तांदूळ लाईट ब्राऊन कलरचे झालेत. मी कढईमध्ये पसरून घेतले जेणेकरून तांदूळ लवकर थंड होतील. तांदूळ भाजून झाल्यावर मी ड्रायफ्रूट्स काढून घेतले. काजू बदाम मी छान चॉप करून घेतले. खीर बनवण्यासाठी जे काही लागते ते मी काढून घेतले आणि मग मी भात, वरण आणि आलूचं कुकर लावून घेतले, म्हणजे जेणेकरून खीर बनवते वेळेस भात वरण पण होऊन जाईल. नंतर खिरीसाठी साखर आणि वेलची मिक्सर करून घेतले आणि थंड झालेले तांदूळ पण मिक्सर करून घेतले. तांदूळ जास्त बारीक मिक्सर केले नाही, जेणेकरून जेव्हा आपण खीर खातो तेव्हा बारीक बारीक कण दाताखाली आले तर छान लागते म्हणून. नंतर मी गॅसवर दूध उकळायला ठेवले. छान दूध उकळल्यावर सगळ्यात आधी त्यामध्ये मिक्सर केलेले तांदूळ टाकायचे. दुधामध्ये तांदूळ टाकल्या छोटे छोटे गोळे होतात, पण जेव्हा आपण छान दूध मिक्स करू तेव्हा ते सगळे गोळे विरघळून जातात. नंतर त्यामध्ये पिठी साखर टाकून छान मिक्स करून घेतले. ॲट दी एंड खिरीमध्ये ड्रायफ्रूट्स टाकले आणि छान खीर मिक्स करून घेतले. तांदूळाची खीर आणखीन टेस्टी लागण्यासाठी त्यामध्ये तुम्ही खवा किंवा पेढे हाताने छान मिक्स करून टाका, जेणेकरून खीर खूप टेस्टी लागते. स्वयंपाक बनवते वेळेस सतत स्वामींचं नामस्मरण चालू होतं. तुम्ही पाहू शकता खीर खूप छान झाली. एकीकडे खीर झाली आणि त्यासोबतच भातवरणाचं कुकर पण झालं. आलूची भाजी करण्यासाठी कुकरमध्ये मी आलू लावले होते, तर त्यासाठी मी कोथिंबीर आणि टोमॅटो चिरून घेतले. आलूची भाजी करून घेतले. गाजर किसून त्यामध्ये तिखट मीठ टाकून कोशिंबीर करून घेतले. कोशिंबीर झाल्यावर वरण करून घेतले. सगळ्यात लास्टला पुऱ्या आणि भजे करायचे होते. पालकचे भजे बनवायचे होते, तर त्यासाठी कोथिंबीर आणि पालक चिरून बेसनमध्ये टाकून घेतले. माझा संपूर्ण स्वयंपाक 11:30 वाजता बनून झाला होता. स्वयंपाक झाल्यावर मी स्वामींची पूजा करून घेतले. ग्रंथामध्ये सांगितल्यानुसार सांगतेच्या दिवशी ब्राह्मण जोडपं जेवू घालायचं असते, पण शक्यतो ब्राह्मण जोडपं भेटत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या ओळखीच्या कुठल्याही व्यक्तीला जेवू घालण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्या. स्वामींची पूजा झाल्यावर 11:15 वाजता मी नैवेद्य मांडून घेतले. नैवेद्य हा परिपूर्ण मांडायचा असतो आणि आपल्याला एकूण 4 नैवेद्य मांडायचे असतात. एक स्वामींसाठी, दुसरा गुरुचरित्र ग्रंथासाठी, तिसरा गाईसाठी आणि चौथा कुत्र्यासाठी. स्वामींचा नैवेद्य हा घरातील प्रत्येक मेंबरनी प्रसाद म्हणून खायचा असतो. आणि गुरुचरित्र ग्रंथाचा जो नैवेद्य आहे, जी व्यक्ती गुरुचरित्र पारायणाला बसली आहे त्यांनीच तो नैवेद्य खायचा. कृपया करून नैवेद्य वाया घालू नका आणि डस्टबिनमध्ये टाकू नका. बारा वाजता नैवेद्य दाखवले आणि आरती करून घेतले. आपल्याला 5 आरत्या करायच्या असतात. पहिली गणपती बाप्पाची आरती करायची, नंतर स्वामींची आरती करायची, नंतर दत्त महाराजांची आरती करायची, नारायणाची आरती करायची आणि देवीची आरती करायची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय देव जय देव जय जय अवधूता हो स्वामी अवधूता. अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव जय देव. तुमचे दर्शन होता जाती ही पापे. स्पर्शन मात्रे विलया जाती भवदुरिते. चरणी मस्तक ठेवून मन समजा पुरते. वैकुंठीचे सुख नाही आपरते. जय देव जय देव. जय देव जय देव जय जय अवधूता हो स्वामी अवधूता. अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव. गुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना. त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना. सुरवर मुनिजन योगी समाधी दय ध्याना. जय देव जय देव.
जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज विराज पूर्ण दत्तावतार परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आरती झाल्यावर सगळ्यात आधी गाईला नैवेद्य दाखवा आणि मगच तुम्ही जेवण करा. आरती झाल्यावर गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तो एका कपड्यामध्ये छान गुंडाळून मी उचलून ठेवले. ही माझी मोठी दिदी, हिचं नाव आकांक्षा आहे, घरी तिला सगळे रेणू म्हणतात. आम्ही तिघी बहिणी आहोत. सेकंड नंबरच्या दिदीची डिलेवरी झाली म्हणून ती माहेरी आली आणि बाळाला भेटण्यासाठी मोठी दिदी इकडे आली होती. म्हणून मग सांगतेच्या दिवशी त्या दोघींना सुवासिनी म्हणून हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरून जेवायला वाढले. ही माझी सेकंड नंबरची दिदी आहे, हिचं नाव अंकिता आहे. स्वामींच्या कृपेने सांगतेच्या दिवशी आमच्या घरी 2 सुवासिनी जेवल्या. गाई शेतातून आल्यावर मी त्यांना नैवेद्य देऊन आले आणि मग मी जेवण करून घेतले. नंतर सायंकाळी मी पूजा उतरून घेतले. सगळ्यात आधी आपण जो कलश मांडला आहे त्या नारळाला मी हळदी कुंकू लावले. ते नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता किंवा मग देवघरामध्ये एका पीसमध्ये बांधून ते नारळ वरती अडकून पण ठेवू शकता. तुम्हाला जर परत गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर कलश मांडण्यासाठी ते नारळ यूज करू शकता. कलशातलं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकू शकता. कलश मांडण्यासाठी जे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी घेतलं आहे ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा मग परत गुरुचरित्राचं पारायण करते वेळेस ते तुम्ही यूज करू शकता. कलश मांडण्यासाठी प्लेटमध्ये जे तांदूळ ठेवले होते ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.